डोक्याला गन वगैरे लावून सगळं पासपोर्ट वगैरे A to Z गोष्टी काढून ठेवतात. काम जर नाही केलं तर हाणतात, जेवायला देत नाही तर करंट देतात, डायरेक्ट बंदुकी देतात. पोराला तर मारून बी टाकलंय. बिहारचं पोरगं होतं ते. चांगल्या नोकरीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी बँकॉकला जाणाऱ्या तरुणांची मोठी फसवणूक केली जात आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठं रॅकेट काम करत आहे. जाळ्यात अडकवण्यासाठी टेलिग्रॅम, व्हॉट्सॲप, फेसबुक, लिंक्डइन आणि बनावट जॉब पोर्टल्सवर आकर्षक जाहिराती दिल्या जातात. डेटा एंट्री, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया हँडलिंगच्या नावाखाली रॅकेटमधील एजंट तरुणांना आकर्षित करतात. एजंटला फोन करून तरुण नोकरीसाठी बँकॉकमध्ये पोहोचतात. मात्र तिथं गेल्यावर काय होतं ते आता ऐका. इथं 500 ते 600 पोरं आम्ही अडकून आहे. एकदम पहिल्यांदा काय झालं माहितीये का मला म्हणजे घरीच बसलो होतो. मला व्हॉट्सअपला मेसेज आला, असं असं काम आहे, हॉटेलमध्ये काम आहे, ॲनिमेशन डिझायनर आहे ना मी, सोशल मीडियाचं हँडलिंगचं काम म्हणलं थायलंडमध्ये बँकॉकला हे केलं. बँकॉकला आलो मी. बँकॉकला आल्यानंतर एक गाडी आली नाही. गाडीमध्ये आलं की गाडीमध्ये त्यांना बसवलं. गाडीमध्ये बसवलं की डोक्याला गन वगैरे लावून सगळं पासपोर्ट वगैरे A to Z गोष्टी काढून ठेवतात. काय बोलतात आलं नाही. मग तसंच हे करत करत 2-3 दिवस ट्रॅव्हलिंग करत त्यांना म्यानमारला आणलं इलिगल म्हणजे जंगलातून ह्याच्यातून झुडपातून असं म्यानमारमध्ये आणलं आणि म्यानमारमध्ये आणून इथं आणून काम करून घेतात. ऑनलाईन स्कॅमचे वगैरे काम करायला होते. तर असं काम जर नाही केलं तर हाणतात, जेवायला देत नाही तर करंट देतात, डायरेक्ट बंदुकी देतात. किती पोराला तर मारून बी टाकलंय. महाराष्ट्रातले किती बिहारचं पोरगं होतं ते. महाराष्ट्रातले किती पोरं असतील? महाराष्ट्रातले इथं 20 ते 30 पोरं आहेत. भारतातील तरुणांकडून काम करून घेताना विरोध करणाऱ्यांना मारूनही टाकलं जातं. मरणाचा हा प्रवास कसा सुरू होतो ते आता पाहूया. एजंट तिकीट आणि व्हिसाची व्यवस्था करतात. थायलंडमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलवर नेलं जातं. भारतातून तरुण बँकॉकला जातात. विमानतळावर एजंट त्यांना रिसीव्ह करतात. त्यानंतर बस किंवा कारने थायलंड म्यानमार सीमेवरील मे सॉट परिसरात नेलं जातं. तिथून रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर मार्गाने नदी ओलांडून म्यानमारमध्ये प्रवेश केला जातो. या टप्प्यावर भारतीय दूतावास किंवा कुटुंबियांशी संपर्क जवळपास तुटतो. हाच भयावह अनुभव केज तालुक्यातील नांदूरघाट येथील एका 24 वर्षीय तरुणाला आला. त्याला म्यानमारमध्ये डांबून ठेवण्यात आलं आहे. त्याच्या सुटकेची मागणी कुटुंबियांनी केली. म्यानमारमध्ये पोहोचल्यावर सर्वप्रथम पासपोर्ट आणि मोबाईल जप्त केला जातो. युवकांना बंदिस्त सायबर कंपाऊंडमध्ये ठेवून ऑनलाईन फसवणुकीचं प्रशिक्षण दिलं जातं. दिवसाला 16 ते 18 तास संगणकासमोर बसवून परदेशातील नागरिकांना बनावट गुंतवणूक, क्रिप्टो, रोमॅन्स किंवा इतर आर्थिक फसवणुकीसाठी संपर्क साधण्यास भाग पाडलं जातं. लक्ष्य पूर्ण न झाल्यास मारहाण, विजेचे धक्के, उपाशी ठेवणं किंवा खंडणीची मागणी केली जाते. त्यामुळे अडकलेले तरुण त्यांची सुटका कधी होणार याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. 2025 मध्ये शेकडो भारतीय नागरिकांना म्यानमारमधील सायबर स्कॅम केंद्रातून वाचवून परत आणण्यात आलं होतं. सरकारनंही परदेशी नोकरीच्या ऑफर स्वीकारण्यापूर्वी कंपनी आणि भरती एजंटची खातरजमा करण्याचं आवाहन केलंय. मात्र मोठ्या पगाराच्या स्वप्नाला तरुण भुलतात आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे सावध राहून फसवणूक टाळणं गरजेचं आहे. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.